अनेकदा माणसे एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये रडताना किंवा भावुक होताना आपल्याला दिसतात. पाहणाऱ्याला वाटते की ही व्यक्ती देवाच्या प्रेमापोटी किंवा प्रवचनातील तत्वज्ञानाने भारावून जाऊन रडत आहे. परंतु संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की प्रत्येक रडण्यामागे भक्तीच असते असे नाही. कधी कधी त्यामागे अत्यंत क्षुल्लक किंवा वेगळीच कारणे असू शकतात. देखोनी पुराणिकांची दाढी, रडे स्पुंदे नाक ओढी, प्रेम करे दिसे जना, भिन्न अंतरी भावना. एकदा एका गावामध्ये एक पुराणिक प्रवचनकार कथाकार या ठिकाणी आले होते. सत्याचा कार्यक्रम सुरू होता आणि त्या निमित्तानं ते कथाकार त्या ठिकाणी आले होते. आणि कथाकार त्या ठिकाणी आल्यानंतर ते एक गोष्ट सांगू लागले, कथा सांगू लागले. कथा सांगत असताना त्यांची जी लांब दाढी आहे ती बोलता बोलता हलत होती. आणि ती हलणारी दाढी बघून एक गृहस्थ जो आहे, एक श्रोता जो आहे, तो रडायला सुरुवात करतो. जोरात हुंदके देतो. रडल्यामुळे त्याच्या नाकाला धार लागते आणि तो नाक ओढत असतो. लोकांना वाटते की याला देवाची किती भक्ती दाटून आली, प्रेम भरून आलं देवाविषयी. पण तुकोबाराय म्हणतात, लोकांच्या दृष्टीने ते प्रेम असले तरी त्याच्या मनात जी भावना आहे, मनातील जी भावना आहे ती मात्र पूर्णपणे वेगळी होती. तर काय होतं त्या मनामध्ये, काय चालू होतं बरं त्या गृहस्थाच्या मनामध्ये, जेणेकरून तो रडत होता? खरंच देवाविषयी त्याच्या मनामध्ये भावना निर्माण झाली का, प्रेम निर्माण झालं का? तर तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये, अवतारिता आवरिता नावरे, आवरिता नावरे खुर आठवी नेवरे, बोलो नये मुखवाटा, मने होता ब्याचा तोटा. आवरिता नावरे खुर आठवी नेवरे. त्याला रडणे आवरता येत नव्हते. कारण काय हो? तर त्याला त्या कथाकाराची दाढी, जी दाढी हलत होती, त्या हलणाऱ्या दाढीकडे बघून त्याला काय आठवलं? त्या दाढीकडे बघून त्याला आपल्या मेलेल्या बोकडाची आठवण झाली बरं का. त्याला बोकडाचे खूर आणि त्याचे पाय आठवत होते. खूर आठवी नेवरे. त्याला इतके दुःख झाले होते की तो नीट बोलूही शकत नव्हता. त्याच्या मनामध्ये फक्त एकच विचार होता की आता त्या बोकडाच्या ब्या करण्याचा आवाज जो आहे, ओरडण्याचा जो आवाज आहे, त्याचा काय आहे या ठिकाणी? तोटा. तोटा म्हणजे काय? तर अभाव आहे, कमीपणा आहे. आणि तोच कमीपणा त्या ठिकाणी त्याला जाणवत होता. मनी होता ब्याचा तोटा. पुढे तुकोबाराय म्हणतात, दोन्ही सिंगे चारी पाय, खुना दावी म्हणे होय, मना आणिता बोकड, मेला त्याची चरफड. रडता रडता तो दोन हाताने काय करायचा? तो हाताने खुना करून दाखवायचा की महाराज, माझ्या बोकडाला काय होते? दोन शिंग होते, चार पाय होते बर का. तो मधामध्ये बसूनच त्या ठिकाणी रडून रडून त्या ठिकाणी हातवारे करून महाराजांना दाखवायचा. तेव्हा जेव्हा त्याला आपला तो मेलेला बोकड आठवतो, तेव्हा त्याच्या मनाची काय होते? तगमग होते, चरफड होते, दुःख होतं त्याला. आणि त्याच दुःखामुळे जे पुराणिक, जे कथाकार होते, त्यांच्या दाढीकडे बघून त्याला त्याच्या बोकडाची आठवण झाली. जे कथाकार होते त्यांना वाटलं की हा जो गृहस्थ आहे खूप भक्तिभावाने या ठिकाणी आपलं कीर्तन जे आहे, कथा जी आहे, ऐकत आहे. पण खरं कारण काय होतं? बाकी आजूबाजूच्या सगळ्या लोकांना, महाराजांना, कीर्तनकाराला, कथाकाराला त्या ठिकाणी वाटत होतं की हा जो गृहस्थ आहे याला देवाविषयी भक्ती दाटून आली आहे, प्रेम दाटून आलं, आणि त्याचमुळे
त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तो हुंदके देत काय करतोय, रडतोय बर का. पण याच्या डोळ्यासमोर काय होतं, याचा बोकड होता. पहा, म्हणजे कीर्तनात बसलेले किंवा प्रवचन ऐकताना जे लोक ऐकतायत, श्रोते आहेत, ते एकाच कारणामुळे आलेले नाही. आता हे उदाहरण बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल. जो कधी न येणारा काय, एक गृहस्थ आहे, जो कीर्तनाला कधी जात नव्हता, भजनाला कधी जात नव्हता, मंदिरात पाया पडायला कधी जात नव्हता. महाराज एक दिवशी गावामध्ये सप्ताह सुरू होतो. गावामध्ये सप्ताह सुरू झाल्यानंतर एक महाराज येतात, कीर्तनाला उभा राहतात. अहो, जो व्यक्ती कधी मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा भरकटत नव्हता, भटकत नव्हता, कोणाला राम राम श्याम श्याम नव्हता, तो व्यक्ती पूर्ण कीर्तन होईपर्यंत त्या ठिकाणी बसला. काय, अख्खं कीर्तन संपलं तोपर्यंत काय, तो त्या ठिकाणी होता. आता कीर्तन संपल्या महाराज एकाने विचारलं, खोडकर लोक असतात तो, त्या लोकांना विचारायचंच असतं की हा तू का आला, तू आला का नाही. त्यांना चौकशा फार असतात. तुमच्या गावातही, तुमच्या आजूबाजूलाही असे लोक असतीलच ज्यांना चौकशा खूप असतात. तसाच एक चौकशीवाला जो व्यक्ती होता, ज्याला खूप चौकशा असतात, त्याचं जाणून घ्यायचं असतं, तो व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्या ग्रहस्थाला विचारू लागला, मालक, इतक्या दिवस तुम्ही कीर्तनात नव्हते, कोणत्या हरिपाठात नव्हते, ना सकाळी मंदिरात दर्शनाला होते, ना कधी सप्त्याला तुमची देणगी होती. मग आज कोणीकडे दिवस उगवला आणि आज तुम्ही या कीर्तनामध्ये पूर्ण कीर्तन संपेपर्यंत या ठिकाणी बसलाय. त्याने सांगितलं, बाबा तुझं खरंय, पण काय करू, महाराज ज्या घोंगडीवर उभा राहिले होते ती घोंगडी माझी आहे आणि कीर्तन संपेपर्यंत घोंगडी नेता आली नसती, म्हणून काय तर मला कीर्तनात बसावं लागलं. काय म्हणतात ते, घोंगडी गुतली म्हणून मी कीर्तनात बसलो. तर अशा प्रकारे महाराज प्रत्येक कीर्तनात बसणारा, प्रवचनात बसणारा फक्त भक्तीमुळे बसतो असं नाहीये, वेगवेगळी कारणं त्याला असू शकतात. तर महाराज त्याचप्रमाणे हा गृहस्थ जो रडत होता त्याचंही कारण काय होतं, वेगळं होतं. त्याच्या डोळ्यासमोर त्याचा बोकड दिसत होता. आणि का दिसत होता, तर जो कथाकार आहे, जे कथा सांगत होते, त्यांची जी दाढी आहे ती त्याला त्याच्या बोकडासारखी वाटली आणि त्याचमुळे त्याला काय झालं, त्याच्या बोकडाची काय झालं, आठवण झाली. होता भाव पोटी, मुखा आला से शेवटी, तुका म्हणे कुंडे, कळोवे ते रोकडे. जो भाव मनात आहे, जो मनात लपला होता, तो काय होतो, शेवटी त्याच्या तोंडून, मुखातून बाहेर आलाच. ज्याप्रमाणे आपण सांगितलं की घोंगडी गुतली म्हणून एखादा व्यक्ती जर त्या कीर्तनाला बसला आणि त्याने शेवटी काय सांगितलं की बाबा घोंगडी गुतली म्हणून मी काय केलं, कीर्तनाला बसलो. तर त्याचप्रमाणे होता भावपोटी, मुखा आला से शेवटी. तुमच्या मनामध्ये काय आहे हे एकदा तरी बाहेर येतच. त्यामुळे खोटेपणा, जो दांभिकपणा आहे, तो काय होतो, फार काळ टिकत नाही बरं का. तुका म्हणे कुडे, कळो येते ते रोकडे. जो काही दांभिकपणा आहे, खोटेपणा आहे, तो एक दिवस जो काय आहे समोर येतोच. लोकांना कळून चुकतं की तुमचा जो दांभिकपणा होता तो आता उघड्यावर आलाय. हा जो अभंग आहे संत तुकोबारायांचा, हा अभंग सोंग घेणाऱ्यावर एक टीका आहे. जे लोक सोंग घेतात, नाटक करतात, त्या लोकांसाठी हा अभंग आहे. नाटक म्हणजे काय, तर 4 दिवस जोपर्यंत सप्ताह आहे तोपर्यंत काय करणार, मस्त चंदनाचा टिक्का लावणार, अष्टगंध लावणार, तुळशीची माळही घालणार. का, तर त्यांना आपला दांभिकपणा, खोटेपणा लोकांना दाखवायचा आहे. त्यांना वाटतं कोणाला दिसत नाही, कोणाला कळत नाही,
पण ते एक ना एक दिवस काय होतं, उघडं पडतं. भाव शुद्ध बरा सोंग वाव. मनात भाव असेल तरच कोणतीही गोष्ट करा, नाहीतर उगाच सोंग आणू नका. एकदा काय होतं, एक कथा ऐकली असेल बरं का तुम्ही. एक गाढव असतं. एक गाढव काय करतं, एका सिंहाची, वाघाची कातडी जी आहे आपल्या अंगावर घालतं आणि या ठिकाणी शेतामध्ये फिरत असतं. कारण त्याला माहित आहे, आपण जर वाघाची किंवा सिंहाची कातडी घातली तर लोक आपल्याला मारणार का नाही. कारण काय, तर आपण वाघ दिसू, आपण सिंह दिसू, आणि त्यामुळे आपल्या जवळ कोणी येणार नाही आणि आपण निर्धास्तपणे काय करू, चारा खाऊ. एखाद्याचा पीक जरी खाल्लं तर कोणी आपल्याला काय करणार नाही, मारणार नाही. त्यामुळे तो काय करतो, वाघाची कातडी जी आहे घालतो आणि फिरतो, शेतामध्ये जातो. पण एकदा काय होतं की त्या गाढवा मागे कुत्रं लागतं. कुत्र्याला वास येतो. खरं काय खोटं काय कुत्र्याला सगळं कळतं, है की नाही. तर कुत्र्याला वास आल्यानंतर तो कुत्रा जो आहे त्या गाढवा मागे भुंकतो. भुंकत त्याच्या पाठीमागे लागतो आणि गाढव काय करतो, पळतो बरं का. ज्या वेळेस गाढव पळते त्यावेळेस जी कातडी आहे, जी वाघाची कातडी ज्याने घातली होती, ती कातडी गळून पडते आणि लोकांना कळून चुकते की हा गाढव आहे, वाघ किंवा सिंह नाही. आणि त्यावेळी लोक त्याला काय करतात बरं, पूजा करणारे का आता त्यांचं पीक खाल्लं तर. गाढवाला जे आहे ते लोक काठीने मारतात. सांगायचं तात्पर्य एवढंच की जे दांभिकपणा आहे, खोटेपणा जो आहे, एक ना एक दिवस लोकांसमोर प्रत्यक्षपणे लोकांसमोर उघडा होतोच. तो रोकडा म्हणजे काय, उघड होणारच. खरं काय आहे ते कळणारच. पितळ उघड पाडणे ज्याला आपण म्हणतो ना, तेच. प्रत्येकाची बुद्धी आणि वृत्ती ज्या विषयात असते ना बरं का, ह्या अभंगाचा सार आपण या ठिकाणी बघतोय. प्रत्येकाची बुद्धी जी आहे, वृत्ती जी आहे, ज्या विषयामध्ये असते त्याला प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय होतो, त्याच संदर्भात लागतो. आता ज्याप्रमाणे त्या ग्रहस्थाला बोकडामध्ये आवड होती, त्याचा आवडीचा बोकड मेलेला होता, त्यामुळे त्याला कथाकाराची दाढी बघून सुद्धा काय आठवलं, त्याचा बोकड आठवला. आता प्रत्येक घरामध्ये बघितलं असेल तुम्ही, लेकी बोले सुने लागे. काय नाही, तुम्हाला जर सुनेला बोलायचं असेल तर आपल्या लेकीला शिव्या घाला, लेकीला बोला. कोणाला लागतं ते, सुनाला लागतं. आणि तुम्ही सहज जरी बोलत असाल आपल्या लेकीला तर ते कोणाला लागणार आहे, सुनेला लागणार आहे. कारण काय, कारण सुनेच्या मनामध्ये तो विषय आहे की सासू जी आहे मला घालून पाडून बोलते. आणि याच कारणामुळे जर तिची सासू तिच्या लेकीला म्हणजे हिच्या नंदेला साधं जरी बोलले तर ती स्वतःवर ओढून घेते. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, प्रत्येकाची बुद्धी आणि वृत्ती कशी आहे, ज्या विषयात असते त्याला त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ त्याच संदर्भात लागतो. जग काय म्हणते याच्यापेक्षा काय आपल्या अंतरामध्ये, आपल्या मनामध्ये काय चालले आहे याला परमार्थात महत्व आहे बरं का, खूप महत्व आहे. भक्तीमध्ये देवाला 2 फुलं कमी वाहा, देवाला कमी तेलाचा दिवा लावा, तुपाचा नाही लावला तरी चालेल, पण काय पाहिजे बरं का महाराज, मनामध्ये भक्ती पाहिजे, मनामध्ये तुमच्या मनामध्ये भाव पाहिजे. आणि तो भाव असल्याशिवाय भक्ती होणार आहे का, नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की बाह्य वेशावर किंवा कोणाच्या रडण्या पडण्यावर भुलून जाऊ नका. खरा देव आणि खरी भक्ती मनामध्ये असते. जे खोटे आहे ते कधी ना कधी उघडे पडतेच. त्यामुळेच सांगायचं एवढंच की खोट्याने कधी वागू नका आणि खरं कधी सोडू नका. कारण खोटं खूप कमी वेळेसाठी राहतं. एखादा जर नाटक करत असेल चांगुलपणाचा तर नाटक किती दिवस चालणार आहे हो मालक, खूप कमी दिवस चालतं नाटक. आणि एकदा का ते नाटक संपलं की तुमचं खरं रूप जगासमोर येतं. तर त्यामुळं
जे आहे ते आहे. आणि भक्ती करताना सुद्धा मनामध्ये भाव ठेवून भक्ती करा. खोटेपणाचा आव आणून या ठिकाणी करू नका.